देशातील 8 लाख सहकारी संस्थांत आज 40 लाख लोक काम करत आहेत, तर 80 लाख सदस्य सहकार विभागाशी निगडीत आहेत। त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याकरता उत्तम प्रशासन, अनियमितता टाळण्यासाठी त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे। त्यामुळे सहकार क्षेत्राची व्याप्ती वाढेल आणि उद्योग रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील। पुढील 5 वर्षात सहकार क्षेत्राला 17 लाख प्रशिक्षक मनुष्यबळाची गरज आहे। त्यामुळे त्रिभुवन सहकार विद्यापीठाची गरज होती, असं केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे। हे विद्यापीठ राष्ट्रीय स्तरावर काम करेल आणि सहकार अधिक सक्षम होईल। संसद अधिनियमांतर्गत हे विद्यापीठ चालणार असून यात संशोधन आणि विकास यावर भर देखील दिला जाणार आहे, असं मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, सहकार विषयात काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत। नुकतेच संसद अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहात सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून देशातील पहिले सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामागील उद्देश, विद्यापीठ गरज काय, देशभरात विद्यापीठाचे काय काम असेल याबाबतची माहिती सर्वांना होणे गरजेचे आहे। देश कृषीप्रधान असून 50% पेक्षा अधिक जनता सहकार क्षेत्राशी जोडलेली आहे। देशातील 30 कोटी जनता वेगवेगळ्या मार्गाने सहकार क्षेत्राशी संबंधित आहे। 3.5 वर्षापूर्वी सहकार मंत्रालय स्थापन झाले आणि त्याची जबाबदारी सहकारमध्ये भरीव योगदान दिलेल्या अमित शाह यांना दिली गेली। त्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय सहकार क्षेत्रासाठी झालेत। ग्रामीण भागातील पॅक्स यांना ताकद देण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरता जिल्हा बँकेकडून जी आर्थिक रक्कम येते ती शेतकऱ्यांना छोट्या कर्ज स्वरूपात पूर्वी वाटप केली जात होती, पण आता पॅक्सला 25 विविध उद्योग दिले गेले आहेत। देशात मोठ्या प्रमाणात पॅक्स कार्यरत आहे, असं त्यांनी सांगितलं। नुकतंच देशाच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये देशाचं पहिलं सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचं जे विधेयक आहे ते संमत झालं, ते पारित झालं। आज या देशाची सहकाराची चळवळ ही 100 वर्षापेक्षा जुनी आहे। त्याला एक मोठी परंपरा आहे आणि या देशाच्या सहकार चळवळीला अधिक समृद्ध करण्यासाठी, अधिक सक्षम करण्यासाठी माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि देशाचे गृह आणि सहकार मंत्री माननीय अमित शाह यांच्या नेतृत्वामध्ये पहिलं देशाचं विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या देशातील सहकार आपण जर पाहिलं तर जवळपास 8,40,000 सहकारी संस्था या देशामध्ये आहेत। जवळपास 30 करोड सदस्य या सहकारी संस्थांचे आहेत। जवळपास आज या संस्थांमध्ये आपण जर पाहिलं तर 40 लाख कर्मचारी काम करतात। त्याच्यामध्ये 80 लाख निवडून आलेले संचालक असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, असे जवळजवळ 1.25 कोटी लोक ही संस्था चालवतात। आणि इतकी मोठी व्यवस्था असताना आजपर्यंत या सहकाराच्या क्षेत्राला बघा, कुठलंही क्षेत्र असेल तरी त्याला शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता लागते। त्या क्षेत्राला समृद्ध करणं, त्याच्या माध्यमातून या देशाचा विकास करणं, सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होणं। पण सहकार इतकं मोठं क्षेत्र, या देशातील 50% पेक्षा अधिक लोकसंख्येची थेट निगडीत असलेलं क्षेत्र, पण त्याच्यासाठीची अशी कुठलीही व्यवस्था, एक इन्स्टिट्यूशनल सिस्टीम आजपर्यंत अस्तित्वात नव्हती। आणि म्हणून ती करण्यासाठी या देशातील सहकाराला, आपण म्हणतो सहकाराकडून समृद्धीकडे, ही परिकल्पना खऱ्या अर्थानं प्रत्यक्षात आणण्यासाठी एक इन्स्टिट्यूशनल मला असं वाटतं की एका सिस्टीमची आवश्यकता होती। आणि म्हणून त्याचा विचार करता एवढी मोठी संस्थात्मक रचना असलेलं आमचं सहकार चालवण्यासाठी पुढच्याही 5 वर्षाच्या काळात जवळपास 17 लाख प्रशिक्षित आज तरुणांची आवश्यकता या सहकार क्षेत्राला आहे। आणि या सगळ्या गोष्टी पाहता, आणि शिवाय या सहकाराच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की कामामध्ये अनियमितता आहे, अकार्यक्षमता आहे, अनेक संस्था त्यामुळे चालू शकत नाहीत। आज टेक्नॉलॉजीचा अभाव आहे, आज आपण पाहतो मॅनेजमेंटमध्ये अनियमितता आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करता या क्षेत्राला अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक
ट्रेंड अशा पद्धतीची एक मॅनपॉवरची आवश्यकता आहे, एक मनुष्यबळाची आवश्यकता आहे, हे लक्षात घेऊन ह्या विद्यापीठाचं विधेयक दोन्ही सभागृहामध्ये पारित झालं आणि आता खऱ्या अर्थानं या देशातील सहकाराला एक वेगळी दिशा मिळेल, ते समृद्ध करण्यासाठीची एक वेगळी ताकद मिळेल आणि देशभरामध्ये या सहकाराचं प्रशिक्षण आता वेगवेगळ्या कॉलेजेस आणि शाळांमधनं संस्थांमधनं दिलं जाईल. त्यासाठी मला असं वाटतं की मोठा क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अमित भाईंच्या खरं तर त्या विभागाचे मंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या काळात खूप चांगलं काम या देशामध्ये होईल. त्रिभुवन सहकार विद्यापीठासाठी पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधक संस्था महत्त्वपूर्ण भाग असणार आहे, कारण या संस्थेचे सहकार क्षेत्रातील असणारे योगदान मोठे आहे. त्यामुळे ही संस्था विद्यापीठाचा अविभाज्य घटक असणार असल्याचं यावेळी मोहोळ यांनी सांगितले. नाही, असं होत नाही. लक्षात घ्या, दोन गोष्टी त्याच्यात. व्यामनिकॉम हे गेले अनेक वर्ष सहकारी व्यवस्थापनामध्ये खूप चांगली काम करणारी आपली संस्था आहे. मी मगाशी म्हटलं तसं हब अँड स्कोप मॉडेलवरतीच हे विद्यापीठ काम करणार आहे. त्यामुळे व्यामनिकॉमला एक स्वतंत्र ओळख राहणार आहे. व्यामनिकॉम एक त्याचं ॲप्लिकेशन व्यामनिकॉमला असणार आहे. व्यामनिकॉमला त्याच्यामध्ये निश्चितपणे या त्रिभुवन विद्यापीठाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे व्यामनिकॉम असणार आहे. त्यामुळे व्यामनिकॉमचं महत्त्व कमी होणार नाही. पण आपण जे म्हणाला त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगेल की या सगळ्या याच्यामध्ये इरमा जे आहे हे सुद्धा या देशाच्या सहकार चळवळीतून विकसित झालेली एक मोठी संस्था आहे. आज त्या ठिकाणी 60 एकर जागा आपल्याला उपलब्ध आहे. 40 एकर जागा लगेच आपल्याला मिळते आहे. 100 एकर जागा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. त्यानंतर ग्रामीण विकास आणि सहकारी संस्थांबरोबर अनेक यशस्वी प्रकल्प इरमाच्या माध्यमातून राबवले गेलेत. इरमा ही एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची चांगली संस्था आहे आणि आता तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, तिथे फॅकल्टीज आहेत, तिथे जी काही आपल्याला टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आहे तो आता रेडी आहे. त्यामुळे ताबडतोब आपल्याला जर विद्यापीठ सुरू करायचं असेल तर त्यासाठी आत्ता ती योग्य जागा योग्य विषय होता. म्हणून पण व्यामनिकॉम ही या विद्यापीठाचा अत्यंत महत्त्वाचा एक भाग असणार आहे हे निश्चित आहे. 100% मी तुम्हाला म्हटलं तसं की त्याच्यासाठी एक वेगळा विचार चालू आहे. पण एक प्रमुख केंद्र या त्रिभुवन विद्यापीठाचं देशातलं एक प्रमुख केंद्र म्हणजे व्यामनिकॉम. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, विषय हा कुठे राहण्याचा नाही. आत्ता आपल्याला जे हवं 100 एकर जागा आहे, त्या ठिकाणी इन्स्टिट्यूट तयार आहे, त्या ठिकाणी आज आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे, त्या ठिकाणी माणसं आहे, सगळं रेडी आहे आत्ता. आणि म्हणून लवकरात लवकर सुरू होणं हे आवश्यक आहे. तर त्यासाठी ते आहे.